तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद मध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर कठोर बंदोबस्त, शांततेसाठी प्रशासन सज्ज. दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव शहरात नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगा नियंत्रण व शांतता राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्यामुळे प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मतदान 2 डिसेंबरला होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणूक काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शासनाने रूट मार्च तसेच कडक पोलीस बंदोबस्त लागू केला आहे. दंगा नियंत्रण पथक, पोलीस दल आणि होमगार्ड यांच्या मदतीने संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित वातावरणात मतदान करता यावे यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे. जळगावचे नवे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दंगा नियंत्रक पथक, आरपी, रॅपिड रिस्पॉन्स टीम तसेच होमगार्ड जवानांनी परिसरात फेरी काढून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. या फेरी दरम्यान नागरिकांना कोणतीही अफवा पसरवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. एसडीओ महाजन साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता यावा याकरिता शांतता आणि सुव्यवस्थेत राखणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जळगाव शहरामध्ये आज रोजी मॉक ड्रिल त्याचप्रमाणे रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. त्या कामी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री संजय कोरा सर आणि स्थानिक जळगाव जामोद पोलीस स्टेशन SRP ग्रुप, त्याचप्रमाणे होमगार्ड यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने आम्ही जळगाव शहरामध्ये रूट मार्च आयोजित केला. त्यानंतर दंगा काबू योजनेची रंगीत तालीम या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि आगामी निवडणुकामध्ये सर्व मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा हे असे मी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो. आपण सर्व भारतीय नागरिक आहोत आणि आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. हा अधिकार शांततेत आणि कोणत्याही भेदभावाशिवाय बजावणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांनी जातीय सलोखा, सामाजिक एकोपा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना केले. शांतता राखण्यासाठी प्रशासनाची विशेष रणनीती. निवडणुकीच्या दिवसात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने विशेष रणनीती आखली आहे. संवेदनशील भागांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बारकाईने नजर ठेवली जात आहे. मतदान केंद्रांच्या आसपास अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या या सजगतेमुळे जळगाव शहरात शांतता टिकून राहण्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सुद्धा प्रशासनाच्या या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. शांततेत मतदान पार पडावे व लोकशाहीची प्रक्रिया निर्भयपणे पूर्ण व्हावी अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. यावेळी तरुणांचा सहभागही महत्त्वाचा ठरत असून युवकांनी जबाबदारीने वर्तन करावे. सोशल मीडियावर कोणतीही गैरसमज पसरवणारी माहिती प्रसारित करू नये असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून तो शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडावा यासाठी संपूर्ण जळगाव शहर सज्ज झाले आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा व नागरिक यांच्यातील समन्वयामुळे ही प्रक्रिया यशस्वी आणि शांततापूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न,
न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.